To introduce and invite our next speaker, I invite Mr. Vyasraj Jambagi on the stage. Good afternoon all. It is my distinct honor to introduce one of the brightest minds in our country, Mr. Shekhar Gaikwad. Mr. Gaikwad currently serves as the Additional Director General at Yashoda, Pune. His distinguished career includes his tenure as the Municipal Commissioner of Pune and as the Collector of Sangli. In addition to his exemplary service, Mr. Gaikwad is a prolific author, having written more than 24 books to date in the area of land and revenue. His dedication to public service is matched by his commitment to education, as he is currently training over 100 future IAS officers at Yashoda, Pune. As rightfully mentioned by Pramod Ji Khainar, he truly is a deep thumb in area of his expertise. Today, Mr. Gaikwad will illuminate his concept about land and revenue. Please join me in welcoming Mr. Shekhar Gaikwad. चला मित्रांनो, मी एका इंटरेस्टिंग विषयावर आपल्याशी बोलणार आहे. लेगसीचा इश्यू आपण बराच वेळ चर्चा केली. त्याच्याबद्दल एक कोटेशन मी तुम्हाला सांगतो. मराठीतले फार प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे त्यांनी संस्कृतीबद्दल असं लिहिलं की प्राणी जे आहेत, सगळे प्राणी पक्षी जेव्हा मरतात तेव्हा त्याच्या घरामध्ये पुढच्या 15 दिवसाचं धान्य स्टॉक करून ठेवलं आहे असं कुठेच सापडत नाही. बरोबर आहे ना? कुठलाही पक्षी मेला तर त्याच्या घरात 2 महिन्याचं धान्य स्टोअर केलेलं आहे असं तुम्हाला सापडत नाही. त्याच्या घरात पुस्तकं सापडत नाही, त्याच्याकडे बँक अकाउंट नसतं. बरोबर आहे ना? काहीच नसतं. सो त्याची सुरुवात नुसते झिरोपासून सुरू होते. आणि मग माणसात आणि प्राण्यांच्यात, इतर प्राण्यांच्यात हाच फरक आहे. जर मी सगळी लेगसी घेऊन येत असेल, इंडस्ट्रीची लेगसी घेऊन येत असेल, ऑलरेडी 10 बिल्डिंगचं काम चालू आहे ही लेगसी घेऊन येत असेल, बँक अकाउंट घेऊन येत असेल, पुस्तकं घेऊन येत असेल आणि सगळी फॅमिली आणि नातेवाईक या सगळ्यांना बरोबर घेऊन येत असेल, तर माणसाची प्रगती का होत नाही? आणि याच्या प्रॅक्टिकल आस्पेक्टवर आज आपण बोलणार आहोत. स्वागत आहे सगळ्यांचं. तर PPT लावा, मी लावलेलं. हा विषय तुम्हाला एकतर मी आता यशोदामध्ये जॉईन झालो आहे रिटायरमेंटनंतर, आणि ह्या एका वर्षात मी आता 6 पुस्तकं लिहिली आहेत. त्यातली 5 पुस्तकं लँडवर आहेत आणि फार वेगवेगळ्या विषयावर मी काम करत आहे. तुम्हाला सुरुवातीला सांगायला हरकत नाही, आम्ही जो नॅशनल प्रोजेक्टवर आता काम करतो यशोदामधून, यशोदाला महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, दादरा नगर हवेली या 5-6 राज्यांचं सेंटर फॉर एक्सलन्स इन लँड ॲडमिनिस्ट्रेशन हे मंजूर झालं आहे एकच आठवड्यापूर्वी. तर भारत सरकारने हे केल्याचा फायदा असा आहे की आम्ही या 6 राज्यांना लँडसाठी गायडन्स यशोदामधून करणार आहोत. नंबर 1. नंबर 2, आम्ही एक ग्लॉसरी ऑफ टर्म्स, रेव्हेन्यू टर्म्स असं एक नॅशनल प्रोजेक्टवर काम करतो आहे. तुम्हाला माहिती असेल त्याचं एक मराठी पुस्तक आता मी पब्लिश केलं मागच्या महिन्यामध्ये. मराठी शब्दकोश आहे. गेल्या 300 वर्षात लँड रेकॉर्डमध्ये आलेले सगळे शब्द त्या पुस्तकात एकत्र आले आहेत. हेच जसंच्या तसं जम्मू काश्मीरपासून मेघालय, त्रिपुरापर्यंत सर्व 36 राज्य, युनियन टेरिटोरीज वगैरे मिळून तयार करायचं काम आम्ही यशोदामार्फत करत आहोत. सो स्लोली वी आर मूव्हिंग टुवर्ड्स वन नेशन वन रेकॉर्ड सिस्टम, आणि त्याची सुरुवात आत्ता आहे. म्हणजे अजून 10 वर्ष लागतील की कदाचित आम्ही एकदा ग्लॉसरी तयार केली की सीडॅक त्याच्या आधारे फ्युचर प्रोग्राम्स डेव्हलप करतील. तुम्हाला उद्या समजा 1च वर्षात कदाचित तुम्हाला जम्मू काश्मीरचा 7/12 काढला, पर्चा काढला, लखनौचा तुम्ही खसरा काढला, राजस्थानमधला प्रॉपर्टीचा एक्स्ट्रॅक्ट काढला, तर तुम्हाला क्लिक केल्यावर कदाचित आम्ही विथ द हेल्प ऑफ सीडॅक वी विल क्रिएट अ हेल्पलाईन फॉर यू.
त्याच्यामुळे तुम्हाला कूळ म्हणजे कुंडू इन मेघालय अँड XYZ इन तमिळ असं तुम्हाला एकत्र बघायला मिळेल. लक्षात आलं? त्याचा फायदा प्रचंड आहे आणि ह्या एरियात कोणीच काम करत नाही. ते काम आता आम्ही गव्हर्मेंटमार्फत करत आहोत. त्याचा फायदा असा होईल की 1 नेशन 1 रेकॉर्ड, त्याचा अर्थ हळूहळू आपण 1 नेशन 1 क्रीडाई 1 बिल्डर असं पण होण्यासाठी वाटचालीला त्याची सुरुवात होऊ शकेल. सो इमॅजिन करा काय आम्ही करतो आहे. आज एका फार वेगळ्या विषयावर जमीन आणि प्रश्न आणि त्याच्याशी संबंधित अनेक इश्यू जर आपण प्रॅक्टिकली बोलणार आहोत. क्लिक करता येईल का? नेक्स्ट, हे एका गावाचं चित्र आहे. 6.5 लाख गावं भारतामध्ये अशी आहेत आणि सांगायचा उद्देश 2-3 आहे. प्रत्येक गावामध्ये कुठे पुणे सिटी जर बघितलं तरी असंच आहे, त्याचं स्ट्रक्चर असंच आहे. कुठे नदी आहे, कुठे गावठाण आहे, कुठे कंजेशन आहे, कुठे मेट्रो आहे, कुठे डोंगर आहे, कुठे पडीक जमीन आहे, जंगल आहे. बरोबर आहे. आणि जगभरामध्ये सगळी गावांचं नेचर असंच आहे. याच्यामध्ये साधारण शेती सुरू झाली त्याला आता 50,000 वर्ष झाली आहेत आणि मानवी संस्कृती निर्माण झाली आणि त्याचे काही पाऊलखुणा दिसतात आपल्याला. फ्रान्सच्या गुहेमध्ये चित्र दिसतात. त्याचा साधारण 6 लाख वर्षाचा इतिहास माणसाचा आपल्याला माहिती आहे. तर 6 लाख ते 50,000 वर्ष माणसं शिकार करत होती. फार क्विकली तुम्हाला 200-300 पुस्तकं वाचून जे मिळणार नाही ते आम्ही एक अर्ध्या तासाच्या आत हे सांगायचा प्रयत्न करणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला लँडची लेगसी समजेल आणि लँड आणि माणूस कसा पॅरलली डेव्हलप होत चालला आहे. किंबहुना माझ्या भाषेत सांगायचं तर मानवी संस्कृती आणि जमीन हे पॅरलली डेव्हलप होत आहे. आपल्यामध्ये फक्त काय बदललं आहे तर आपला ड्रेसिंग बदलला आहे, चष्मा बदलला आहे, पण बाकी मानसिकता मात्र 6 लाख वर्षापूर्वीचीच राहिली आहे असं मी तुम्हाला हजारो एक्झाम्पलने सांगू शकतो. आणि काहीच बदललेलं नाही असं पण तुम्हाला सापडेल आणि त्याचा संबंध ह्या जमिनीशी आहे. जमीन डेव्हलप होती आहे म्हणून माणूस डेव्हलप होतो आहे असं पण तुम्हाला सापडेल. त्यामुळे क्रीडाईला मी मगाशीच विचारलं कोणाला तरी की तुम्हाला टॅगलाईन म्हणून, खरं टॅगलाईन नाही आहे तुमची, करायला पाहिजे डेव्हलप. सुनीलजी काहीतरी विचार करा, पण नेशन्स बिल्डर्स असं काहीतरी म्हणता आलं तुम्हाला तर कदाचित हा तुमचा सगळा रोल पुढच्या काळामध्ये याच्यातनं लक्षात येईल. या चित्रातनं मला जे दाखवायचं आहे, आपला जो आपण जे लहानपणापासून टेक्स्टबुकमध्ये वाचत आलो त्याचा एक नवा अर्थ पण मी तुम्हाला सांगणार आहे. 4थी-5वीला आपण सगळ्यांनी असं एक वाक्य ऐकलं की गंगा नदी, सिंधू नदी, गोदावरी नदी, कृष्णा नदीच्या सुपीक खोऱ्यांमध्ये हळूहळू संस्कृती विसावली. तर ही विसावली हा जो पार्ट आहे तो किती काळ असेल तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार. किमान 200 पिढ्या लागल्या विसावण्याला. त्याच्या आधी लोक काय करत होते, कुठे शेती करत होते, तर पहिल्यांदा माणूस शेती करायला डोंगरावर गेला. आणि हे कुणालाच पटत नाही आहे, सगळे अँथ्रोपॉलॉजिस्टचं म्हणणं आहे माणसाने शेतीला सुरुवात डोंगरावर केली, नदीजवळ केली नाही. त्याचं कारण पण अँथ्रोपॉलॉजिस्ट असं म्हणतात, माणूस हा आयुष्यभर शॉर्टकट करणारा प्राणी आहे. आणि हे 6 लाख वर्षानंतर पण खरं आहे. तुम्ही एखादा मोकळा प्लॉट सिटीजवळ घेतला आणि 2 वर्ष तिकडं फिरकला नाही तर तुमचं तारेचं कंपाऊंड तोडून लोक त्याच्यातून निघून जाणार, हे फिक्स आहे एकदम. म्हणजे हे जी भानगड आहे ती काय आहे तर शॉर्टकट दाखवणारी आहे. तर माणसं शॉर्टकट करणारी आहेत. आणि हे कशासाठी शॉर्टकट केलं आहे, कष्ट कमी करावेत, कमीत कमी झाडं तोडून जास्त जमीन बळकावता यावी, कमी म्हणजे बघा नदीच्या जवळच्या झाडाचं खोड एवढं असतं, डोंगरावरच्या झाडाचं खोड 2 इंचाचं असतं, बरोबर ना. आणि म्हणून हा शॉर्टकट करायला माणसं गेली वर. पण माणसाला तेवढी अक्कल नव्हती, तो वर गेला. त्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की वर जाऊन जमीन कसणं फार अवघड आहे. तो जनावर घेऊन वर जायचा, परत पाणी पाजायला खाली आणायचं नदीमध्ये. पॉइंटर आहे का? असं करता करता 200 पिढ्या गेल्या. 200 पिढ्या म्हणजे किती इमॅजिन नाही करू शकत आपण. नाही, दिस वन इज फॉर द प्रिव्हियस.
नेक्स्ट वनसाठी आहे. बॅक बॅक. हां ठीक आहे. तर माणसं शॉर्टकट करत होती आणि हे करत असताना त्रास कसा कमी होईल याची काळजी करत होते असं अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणतात. याच कारणामुळे तुम्हाला मी सांगतो, अचानक ही सगळी देवळं भारतातली वर डोंगरावर जाऊन बसलेली नाही. बरोबर आहे. केदारनाथ, बद्रिकेनाथ, वनीची देवी, माहूरगडची देवी ही डोंगरावर गेली आणि माणसं खाली राहिली असं आत्ता दिसतंय आपल्याला. पण प्रॅक्टिकली असं आहे, शेती करायला सुरुवात होताना आधी तो माणूस डोंगरावर गेला, तिथे त्याने एक दगड ठेवला, त्याला त्यांनी काहीतरी मावलाया म्हटलं, त्यांनी त्याच्या भाषेत काहीतरी म्हटलं आणि त्याचा देव तयार झाला. तुम्ही जर हिमाचल प्रदेशला मी गेलो होतो इलेक्शनला, प्री आर्यन गॉड्स असं एक देऊळ मी बघितलं की जिथे देवाला शेपच नाही आहे, दगड ठेवलेला आहे, पण तो साधारण 50-60 हजार वर्षापूर्वीचा आहे. त्याचंच एक देऊळ बनवलं आहे. सो तुम्ही ह्याचा शोध जर घेतला, त्याचमुळे तुम्हाला असं पण सापडेल की या वरच्या बाजूला जेव्हा माणसं जमिनी कसत होती तेव्हा त्याला मेजरमेंट काही भानगड नव्हती. पहिल्या वर्षी जमीन केली, 6 पोती भात झालं. पुढच्या वर्षी 50 ग्रॅम कमी झालं, पण 50 ग्रॅम मोजायला काही त्याच्याकडे साधनच नव्हतं. मग ते कमी कमी धान्य पिकतं एकाच जागेवर हे कळायला 100-1 पिढ्या गेल्या. आज कोकणामध्ये, मेघालयमध्ये सगळीकडे शिफ्टिंग कल्टिवेशन आहे. शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजे काय? एका जागेवर शेती करतात, पुढच्या वर्षी राब जाळतात, दुसऱ्या शेतात पेरतात, मग तिसऱ्या शेतात जातात आणि मग लोकसंख्या वाढल्यावर हे शिफ्टिंग बंद झालं आणि स्थलांतरित शेती नावाची जी गोष्ट आहे ती अस्तित्वात राहिली नाही. नंतरच्या काळामध्ये आता हा जो इतिहास आहे जमिनीचा फार इंटरेस्टिंग आहे. आदिमानवाच्या काळामध्ये जंगल तोडून जमिनी कसायला सुरुवात झाली. ज्याच्या घरात 8-10 माणसं जास्त त्याची जमीन जास्त असं इक्वेशन तयार झालं. बरोबर आहे. आज 6 लाख वर्षानंतर हे इक्वेशन खरं आहे. ज्याच्या घरात गुंड जास्त त्याची जमीन जास्त असं चित्र तुम्हाला सापडेल. काही बदललेलं नाही आहे. लॉजिकमध्ये काही बदल नाही झालेला असं दिसेल. त्यामुळे ज्याच्या घरात मुलांची संख्या जास्त त्याची टोळी मोठी, म्हणून त्याच्यातनं टोळ्यांची निर्मिती झाली. अनेक टोळ्या मिळून गावं निर्माण झाली. आपण जी पहिली गोष्ट लहानपणी तुम्ही ऐकली असेल तुमच्यापैकी काही लोकांनी, ती गोष्ट होती लाकूड तोड्याची. आणि एक आटपाड नगर होतं, नदीच्या पलीकडे एक राजा होता, अलीकडे एक राजा होता. हे सगळं जे स्टोरीज आहे सगळ्या या पिरियडमधले आहेत. वेदांच्या काळापर्यंत हे प्रिन्सिपल एस्टॅब्लिश झालं होतं की जेवढ्या जमिनीवरची झाडं तोडून होतील तेवढी जमीन त्या माणसाची. सिम्पल लॉजिक आहे. हेच इक्वेशन शिकारीच्या बाबतीमध्ये आलं, कारण शिकार हा माणसाचं पहिल्यांदा हंटिंगला सुरुवात झाली. आणि प्रॅक्टिकली राजा, आत्ता जसा लोकसभा इलेक्शनला लोक जातात प्रचाराला, तसा राजा गाजावाजा करत शिकारीला निघायचा. सगळ्या गावातले लोक, नगरातले लोक त्याला निरोप द्यायला यायचे, जसं काय राजा हा शिकार करताना मरणार आहे. बरोबर आहे. आणि 2-2 महिने जाऊन तो शिकारीला जाऊन जंगलात बसायचा. आणि जसं तुम्हाला पगार घेतल्याशिवाय आमच्यासारख्या लोकांना बायका घरात घेत नाहीत, तसाच कार्यक्रम राजांचा पण होता. बरोबर आहे. शिकार केली नाही तर राजाला एंट्रीच नव्हती घरात. म्हणून बरेच वेळा राजे लोक काय करायचे, पारद्याने केलेली शिकार रेडीमेड विकत घ्यायचे. त्याला चांदीचं नाणं बिणं द्यायचे, नाही तर कडं द्यायचे, आणि ते रेडीमेड शिकार रथामध्ये टाकून आणायचे. राजाच्या कडेने, जसे आता पुढाऱ्यांच्या कडेने लोक असतात की महाराजांनी काय शिकार भारी केली असं सांगणारे लोक असायचे. बरोबर आहे. हे सगळा कार्यक्रम त्यावेळी पण होता. म्हणून हे प्रिन्सिपल आलं, जखमी हरीण बाण मारणाऱ्याच. बघा तुम्ही, 3-3 राजे मचानावर जाऊन बसायचे आणि अंधारात बाण सोडायचे. एकाच हरणाच्या अंगामध्ये 3 बाण गेले तर ही शिकार कोणाला दिली जात असेल? हा एकच प्रश्न मी जवळजवळ 25 वर्ष यशोदाच्या सगळ्या बॅचमध्ये विचारला. बघा तुम्ही, किती साधा सोप्पा इश्यू आहे, त्यातनं लँड तुम्हाला समजेल. एका बॅचला मी विचारलं ही शिकार कोणाला द्यायला पाहिजे, तर तो मग ते हरिण जिथं पडलेलं असेल त्याचा सातबारा ज्या राजाच्या हद्दीत असेल. बघा तुम्ही लॉजिक काय आहे. दुसरा जो म्हणताय की त्या शिकारीचे 3 भाग करायला पाहिजे, तर ती शिकार राहील का? राहणार नाही.
तिसरे एका बॅचने काय सांगितलं, 3 राजांनी युद्ध करायचं, म्हणजे फुकटच शिकारीच्या नावावर 2 राजे मरून जातील. आणि याचं चिंतन ऋषी करायचे. आपण ज्या सगळ्या स्टोरी बघतोय ना, स्टोरीमध्ये हे आहे की उठसूट ऋषी उठत आहेत आणि जंगलात जात आहेत आणि डोळे झाकतायत आणि काहीतरी चिंतन करतायत. ते म्हणजे मेंटली डिराईव्ह करायचे, लॉजिकली काहीतरी. आणि ते जे प्रिन्सिपल आहे ते आता तुम्हाला स्मृतींमध्ये वेदांमधल्या सापडतील. शिकारीचे 111 नियम असे डॉक्युमेंटेड आहे, गुगलमध्ये इंग्लिशमध्ये वाचायला मिळतील तुम्हाला. लक्षात आलं? त्यातला पहिला नियम हाच आहे की जखमी हरीण, ज्या राजाचा बाण काळजाच्या जास्त जवळ लागला आहे आणि जो त्या हरणाच्या मृत्यूला कारणीभूत झाला आहे, त्याला ही शिकार दिली पाहिजे. हे 50,000 वर्षापूर्वीचं लॉजिक आजच्या इंडियन पिनल कोडमध्ये आहे. म्हणजे लॉ हा कॉमन सेन्सवर आधारलेला आहे म्हणतो आपण, ते ह्याच्यामुळे म्हणतो. आत्ता जर 3 माणसांनी एकाचा मर्डर केला, एकाने पायावर कुऱ्हाड मारली, दुसऱ्याने डोक्यावर दगड मारला, तिसऱ्याने पोटावर लाकडाने मारलं, तर लाकूड भारी का कुऱ्हाड भारी असं नाही विचार करत. काय विचार करतात? कुठला पार्ट सेन्सिटिव्ह आहे जो ज्याच्यामुळे मृत्यू झाला. हेच प्रिन्सिपल इंडियन पिनल कोडमध्ये आहे. आणि ह्यामुळेच लॉ शिकवायची पद्धतच बदलायला पाहिजे राज्यात, असं माझं स्वतःचं मत आहे. की लॉ असं, आता 20 लॉ कॉलेज झाले पुण्यामध्ये, 5 वर्ष लॉ करून त्याला 7-12च वाचता येत नसेल तर याचं कुठल्या विद्यापीठात त्याला नेऊन टाकायचा, ह्याचं पण आपल्याला थिंकिंग करायला पाहिजे. आणि या पार्श्वभूमीवर कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये पण त्यांनी हेच वाक्य परत म्हटलं, जेवढी माणूस जमीन कसू शकतो. लँड ओनरशिपचं पहिलं तत्त्व हे आहे की जेवढ्या जमिनीवरची झाडं तुम्ही स्वच्छ करणार, तोडणार, तेवढी जमीन तुमची. म्हणजे निसर्गाचं जसं पाणी, पाऊस, वारा होतं तसं जमीन होते एकेकाळी. आता जवळजवळ 1 इंचासाठी आपली लढाई आहे. आणि त्यामुळे नंतर राजा पिक्चरमध्ये आला. राजा येऊन साधारण 20,000 वर्ष झाली आहेत. सगळं रामायण, महाभारत हे सगळं या पिरियडमधलं आहे. माझ्या जमिनीच्या एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर महाभारत ही 1000 एकराच्या राजधानीची लढाई आहे. बरोबर? क्रीडाई मेंबरला अगदी सोप्या भाषेत समजून सांगायचं तर दिल्लीच्या जवळ नव्याने वसवलेल्या इंद्रप्रस्थ राजधानीमध्ये 1000 एकरावरची झाडं तोडायला सूर्यवंशी राजांना 250 वर्ष लागली. म्हणजे 6 राजे ते 8 राजे मेल्यानंतर जंगल स्वच्छ झालं, मग रस्ते तयार झाले. थोडक्यात आजच्या भाषेत टाउनशिप तयार झाली. तिथे त्याच्यावर त्यांनी पॅलेसेस बांधले आणि अशी रेडीमेड राजधानी पांडवांनी मागितली. ह्याची चर्चा आपण कधीच करताना दिसत नाही. आपण त्या स्टोरीमध्ये अडकून गेलो आहे. माझ्या भाषेत सांगायचं तर संपूर्ण महाभारत म्हणजे दिल्लीजवळच्या 1000 एकराच्या NA प्लॉटची लढाई आहे. बरोबर आहे? दुसरं काहीच नाही आहे. तुम्हाला उद्या जर तुमच्या भावाने असं म्हटलं की बालेवाडीचा प्लॉट तू मला दे, मी तुला गडचिरोलीला 8 एकर जमीन देतो, तर तुमची जी वाईट अवस्था होईल त्याच्यापेक्षा वाईट अवस्था कौरवांची झाली. बरोबर आहे? आणि महाभारत म्हणजे दुसरं काहीच नाही आहे. थोडक्यात त्याच्यामागे प्रचंड एफर्ट घेतला गेला आहे. त्याला 200-300 वर्ष लागली. असं रेडीमेड जमीन मागितली आणि त्याच्यामुळे लढाई आहे. तर आपल्याला वरवर नुसतं स्टोरी वाटते सिंहासन वगैरे, तसलं काही नाही आहे. बरोबर आहे? नंतरच्या काळात मुघल आले. मुघलांनी 2च शब्द लक्षात ठेवायचे आहेत. एक आहे जागीर. जागीर म्हणजे एरिया. त्याची एक लेखी ऑर्डर बादशाह करायचा, त्याचं नाव आहे मनसब. आणि हे आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर लेबर कॉन्ट्रॅक्टरसारखे सब कॉन्ट्रॅक्ट द्यायचे हे राजे. बरोबर आहे? मिर्झा राजे जयसिंग हा 1 लाखाची स्टँडिंग आर्मी पुरवायचा औरंगजेबाला आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याला राजस्थानमधली 2 जिल्ह्याची जहागीर. लक्षात आलं? आपण जे जहागीर म्हणतो ते काय आहे? मराठीत जहागीर झालं आहे तर ओरिजिनल शब्द आहे पर्शियन शब्द जागीर. जागीर म्हणजे एरिया आणि त्याच्यावर लिहिलेली जी ऑर्डर आहे तिचं नाव आहे मनसब. 5000 सैनिक देणारा जो माणूस आहे लेबर कॉन्ट्रॅक्टर, त्याचा आहे 5000 मनसबदार. 10,000 सैनिक देणारा आहे 10,000 मनसबदार. 1 लाखाची आर्मी देणारा माणूस आहे 1 लाखाचा मनसबदार. आणि हे सगळ्यांची भेट एकमेकाला कधीच व्हायची नाही. आपण जसं क्रीडाईचं असोसिएशन घेतो तसं औरंगजेबाच्या वाढदिवसाच्या दिवशी हे सगळे लोक एकत्र यायचे
आणि 1,00,000 सैन्य देणारा माणूस पुढे बसायचा, 50,000वाला मागे बसायचा, 10,000वाला मागे उभं राहायचा. बरोबर आहे. आत्ताच्या कॅबिनेटला जसं आहे, स्टेट मिनिस्टर मागे, उपमंत्री मागे, कॅबिनेट मंत्री पुढे. काही लॉजिकमध्ये फरक नाही आहे, काही लॉजिकमध्ये फरक नाही. बरोबर आहे. सो लॉजिक रिमेन्स सेम. नंतर ब्रिटिश आले. मी थोडा हरिडली का घेतो, आपण क्वेश्चन आन्सरला जरा जास्त वेळ देऊ, कारण हे प्रेझेंटेशन यूट्यूबवर तुम्हाला बऱ्यापैकी बघायला मिळेल. ब्रिटिशांनी नवीन नियम बनवले. सुरुवातीला ते खाजगी भानगडीत पडले नाही, पण झाशीच्या राणीची गोष्ट आपल्याला माहिती आहे. झाशीच्या राणीची एक RTS केस आहे, प्रॅक्टिकल भाषेत सांगायचं तर, आणि त्या एका शब्दाच्या आधारे त्यांनी केस चालवली. त्यावेळच्या प्रिव्ही काउन्सिलमध्ये नेली. 1854 ते 57 ती केस चालली आणि तिच्या विरोधात निकाल झाल्यानंतर लढाईला सुरुवात झाली. तर आपल्याला ह्या स्टोरीज माहिती आहे नसते. स्वतंत्र भारतामध्ये म्हणजे झाशीच्या राणीची गोष्ट तुम्हाला सांगायची तर आपल्याच पेशव्यांनी एक सनद दिली. त्याच्यामध्ये एक शब्द आला, पुत्र पौत्रादी संपत्ती असेपर्यंत ही जागीर राहील. आता पुत्र पौत्रादी हा संस्कृत शब्द होता, त्याला ह्या ब्रिटिशांनी अंडरलाईन केली. आपल्या लोकांना अर्थ विचारला. त्यांनी सांगितलं पुत्र पौत्रादी संपत्ती म्हणजे मुलगा, मुलाचा मुलगा, मुलाच्या मुलाचा मुलगा, पण फक्त मुलगा. कशामुळे? लढाईला नेतृत्व पाहिजे म्हणून मुलगा. आणि मग ब्रिटिशांनी झाशीच्या राणीला एक नोटीस दिली. त्यात असं म्हटलं की तुम्हाला मुलगा नसल्यामुळे आणि हे तुमच्याच राजाने लिहून दिल्यामुळे तुमची जहागीर खालसा का करू नये. आपण कुठलीही सरकारी नोटीस आल्यावर जे करतो ते झाशीच्या राणीने केलं. त्यांनी पहिल्यांदा नोटीस वाचल्यावर बघितलं मुदत किती आहे, 15 दिवस. व 15 दिवसात ते म्हटले काहीतरी आयडिया करू. मग त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला. त्याचं 4थ्या दिवशी दत्तक विधान केलं, म्हणजे एक धार्मिक विधी केला आणि नात्यातला मुलगा दत्तक घेतला. मग नोटीसला उत्तर पाठवलं की आता मी दत्तक घेतल्यामुळे मला हा माझाच मुलगा आहे हिंदू लॉप्रमाणे, त्यामुळे माझी जहागीर खालसा करू नये. मग ब्रिटिशांनी आपल्या लोकांना परत रायटिंगमध्ये विचारलं, असा कुठलाही नात्यातला मुलगा उचलून आणला आणि विधी केला की स्वतःचा मुलगा होतो का, त्याला राजमान्यता पाहिजे. आणि आपल्या लोकांनी इंग्लिशमध्ये लिहून दिलं आहे ब्रिटिशांना की येस त्याला राजाची मोहर पाहिजे. ब्रिटिश असं म्हणले आम्ही आता रूलर असल्यामुळे आम्ही याला परवानगी देऊ शकत नाही. नंतर प्रिव्ही काउन्सिलमध्ये 3 वर्ष केस चालली. राम जेठमलानींसारखे मोठे वकील देण्यात आले. 1 कोटी होन म्हणजे 1 कोटी रुपये 1854चे एवढी फी देण्यात आली आणि राणी हरल्यानंतर केस सुरू झाली म्हणजे आपली लढाई सुरू झाली. 1857चं पहिलं बंड स्वातंत्र्याचं जे आहे त्याचं कारण म्हणजे एक लँडची केस आहे. नंतरच्या काळामध्ये स्वतंत्र भारतामध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा महाराष्ट्रात 300 वतनं अस्तित्वात होती. बरीच नावं तुम्हाला पाठ आहे, कुलकर्णी वतन, देशपांडे वतन, पाटील वतन, महार वतन, अशी 300पेक्षा जास्त वतनं होती. त्यातलं आता एकच वतन शिल्लक आहे, त्याचं नाव आहे देवस्थान वतन. बरोबर आहे. गुजरातने त्याचा पण कायदा केला आहे. पण आजच्या तारखेला महाराष्ट्रात एक वतन शिल्लक आहे आणि जवळजवळ 299 वतनं ॲबॉलिश झाली आहेत. आता संपूर्ण भारतामध्ये रयतवारी व्यवस्था आहे. रयतवारी आहे म्हणजे काय आहे, फार छोटे कन्सेप्ट आहे पण एकत्र वाचायला मिळत नाही आहे. संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये 1/6 वॉज द लँड रेव्हेन्यू. 1/6 6 पोती धान्य झालं तर 1 पोतं राजाला जायचं, 1 पोतं पाटलाला जायचं, 10 पायली धान्य बलुतेदारांना जायचं, राहिलेलं शेतकऱ्याला मिळायचं. पहिल्यांदा औरंगजेबाने चौथाई बसवली म्हणजे 1/4 टॅक्स केला, 25% टॅक्स केला. लगान पिक्चर तुम्ही बघितला, सगळा लँड रेव्हेन्यू आणि टॅक्स संबंधीचा इश्यू आहे. आता संपूर्ण स्वतंत्र भारतात रयतवारी आहे म्हणजे काय आहे तर आपण जी पावती देतो लँडची टॅक्सची ती तलाठ्याला जाते म्हणजे गव्हर्नमेंटला जाते. शेतकरी आणि सरकार ह्याच्यामध्ये आता एजंट नाही कोणी. त्याचा साधा सोपा अर्थ आहे रयतवारी व्यवस्था आहे. आता जमीन म्हणजे एक इंटरेस्टिंग पार्ट आहे. याच वर्षी चंद्रावर प्लॉट पडायला सुरुवात झाली आहे. सतीश मगरला पुढचं एखादी स्कीम तिकडं करावी लागण्याची दाट शक्यता आहे. थोड्या दिवसात तलाठी पण चंद्रावर येईल, मोजणीदार पण तिकडे येईल, टाउन प्लॅनर येईल, काय सांगता येत नाही. पण पहिल्यांदाच
कवितेमधला चंद्र तूर सूर्य तारे आता बायकोच्या नावावर डायरेक्ट करता येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, बरोबर आहे. तर चंद्रावरची जमीन, अंटार्क्टिकाचं बर्फ उघडं पडलेली जमीन, मधलीच जमीन, काल स्पेस शटल जिथं गेलं ती जमीन कदाचित म्हणजे आधांतरी, त्याच्यावर हायड्रोपोनिक्सची शेती, त्यानंतर अंटार्क्टिका, स्पेस, मंगळावरची जमीन, भराव टाकून रिक्लेमेशन केलेली जमीन. सो आता जमिनीची व्याख्या विस्तारत आहे. कदाचित जे काय अनुमान आहे क्लायमेट चेंजमध्ये, ते क्लायमेट चेंजचं एक नॅशनल प्रेझेंटेशन मी बघितलं. प्रॅक्टिकली त्यांनी प्रत्येक कोणतं गाव बुडेल, 2050 साली 1 फुटाने पाणी वाढलं तर मुंबईचा कोणता एरिया खाली जाईल आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीची कोणती गावं बुडतील. पचोरींच्या त्या कमिटीने ते सगळे आयडेंटिफाय करून मॅप्स पण उपलब्ध आहे गुगलवर, तुम्ही लोक बघा. तर जमिनीची व्याख्या बदलत आहे. आता जमिनीचे अनेक प्रकार आहे आणि हे जगात कुठल्याही देशात नाही. म्हणजे क्रीडाईचे मेंबर म्हणून तुम्हाला जो आग्रह धरायला पाहिजे, तुमच्या बी ॲडवायझरी याच्यामध्ये पण आहे, मी त्यांना सारखं सांगतो आहे की जमीन म्हणजे जमीन असं जगात सगळ्या देशात आहे. भारतातच फक्त जमीन म्हणजे वतनाची जमीन, जमीन म्हणजे कुळकायद्याची जमीन, जमीन म्हणजे सिलिंगची जमीन, बरोबर आहे. भोगोटादार वर्ग 1, वर्ग 2, सरकारी पट्टेदार अशा कॅटेगरीचंच अस्तित्वात नाही. जगातल्या अनेक देशांमध्ये जमीन म्हणजे फक्त जमीन आहे. अजून एक गोष्ट आहे, भारतात विकणारा आणि विकत घेणारा यांच्यामध्ये बरेच लोक आहे, बरोबर आहे. आपला एक नॅशनल अजेंडा क्रीडाईचा हा पण असायला पाहिजे. हे सगळे जायला पाहिजे, राईट साईड क्लीन व्हायला पाहिजे, बरोबर आहे. की विकत घेणारा आणि विकत देणाऱ्याच्यामध्ये फक्त लँड अस्तित्वात पाहिजे. या लँडच्या सगळ्या कॅटेगरी ॲबॉलिश करणे हा एक याच्या दिशेने आता वाटचाल महाराष्ट्रामध्ये काही ॲक्टमध्ये सुधारणा झाली आहे. मी एका स्टेट लेवल कमिटीमध्ये आम्ही आहोत, त्याच्यात सिलिंग कायदामध्ये दुरुस्ती सुचवली आहे. आम्ही एकत्रीकरण कायदा ॲबॉलिश करावा असं आम्ही सुचवलं आहे. आता अजून लास्ट स्टेजला आम्ही त्याच्यामध्ये आहोत. त्याचबरोबर जमिनीचे रस्त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी काही अमेंडमेंट करत आहोत. टेनन्सीमध्ये काही सुधारणा सुचवल्या आहेत. काही प्रश्न आहेत की ज्याची आपण सगळ्यात शेवटी चर्चा करणार आहोत. त्यामध्ये सिटी सर्वे. आता पुणे शहरात जर बघितलं, पूर्वी जेव्हा गाव होतं 30 गावं पुण्यात आली, मग परत 21 गावं आली, मग 9 गावं बाहेर गेली, परत 5 गावं आत आली. ही जी भानगड आहे त्या प्रत्येक गावाचं गावठाण पण आता पुणे शहरात आहे. पुणे शहर आहे, महापालिका आहे, पण त्याच्यामध्ये गावं आहेत आणि त्या गावांमध्ये गावठाण आहे. म्हणजे थोडक्यात कसबा पेठमध्ये जर तुम्ही मूळ गावठाणात घर बांधलं तर रेसिडेन्शियलला येणे नाही आहे, पण त्याच्या बाहेर आला की येणे टॅक्स आहे. मग ते म्हणतात डबल टॅक्सेशन होत आहे. तो एक अनआन्सर्ड इश्यूमध्ये हा एक इश्यू आपल्याकडे आहे, बरोबर आहे. लँडवरच 2 टॅक्स आहे, रेसिडेन्शियल एरिया इन गावठाण, नॉन रेसिडेन्शियल एरिया इन गावठाण. गावठाणच्या बाहेरचा कमर्शियल एरिया, या सगळ्यांमध्ये सुसंगती आणायला पाहिजे आणि गावाचं अस्तित्व शहरात आल्यावर संपुष्टात आणायला पाहिजे. हा एक अनआन्सर्ड अजेंडा ज्याला म्हणू शकतो आपण ते आहे. बिगर शेती कर, नगरपालिका आणि महानगरपालिका जर कम्पेअर केलं तुम्ही, बिगर शेती कर व्यापारी प्रयोजनाला गावठाणामध्ये आहे. पुण्यात जर 40 गावं आली असतील, ती डोळ्याने दिसताना सामान्य माणूस म्हणतो ही महापालिका आहे, पण रेव्हेन्यूचा माणूस म्हणतो नाही नाही हे पर्वतीचं गावठाण आहे, हे एरंडवण्याचं गावठाण आहे, बरोबर आहे. आणि हे गावठाणच्या बाहेर तुम्हाला येणे टॅक्स द्यावा लागेल. हा इश्यू एक कॉम्प्लेक्स आहे ज्याच्यावर सरकार अजून निर्णय घेऊ शकलं नाही. त्यामुळे घरपट्टी पण आहे, प्रॉपर्टी टॅक्स पण आहे, येणे टॅक्स पण आहे आणि हे डुप्लिकेशन काही टाळता येईल का, हा एक इश्यू आहे. सिटी सर्वे महाराष्ट्रातच आहे, थोडा गुजरातमध्ये आहे, काही पार्ट मद्रासमध्ये आहे. इतर राज्यामध्ये अर्बन प्रॉपर्टी रेकॉर्ड अस्तित्वात नाही. कालच आम्ही त्याची सगळ्या राज्यांचं आम्ही मॅपिंग करायला सुरुवात केली आहे. रुरल ROR ज्याला म्हणतात, रेकॉर्ड ऑफ राईट्स म्हणजे 7/12, हाच शहरासाठी अस्तित्वात आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, दिल्लीमध्ये 7/12 अस्तित्वात नाही, दिल्लीमध्ये पब्लिक रेकॉर्ड अस्तित्वात नाही.
दिल्लीचं रेकॉर्ड तयार करायचं काम आता यशोदाने हाती घेतलं आहे. 2 ते 3 वर्षात दिल्लीचं लँड रेकॉर्ड तयार होईल. तुम्हाला आता दिल्लीमध्ये जर जमीन घ्यायची असेल तर प्रॅक्टिकली जुन्या प्लॉटच्या ओनरची फाईल काढावी लागते, मग NOC घ्यावी लागते, मग लँड ट्रान्सफर होते. पण पब्लिक रेकॉर्ड काही अस्तित्वात नाही. महाराष्ट्राचा जवळजवळ 98% रेकॉर्ड आता डिजिटाईज झाला आहे. पण व्हर्टिकल प्रॉपर्टी, आता ही बिल्डिंग आहे, याचा प्लिंथ एरियाचा प्रॉपर्टी कार्ड आहे. पण ही 7 मजली बिल्डिंग आहे का 22 मजली बिल्डिंग आहे, त्यातला जर एक मजला जळाला तर ह्याचं प्रॉपर्टी कार्डवर काय चेंज होतं हे कोणालाच माहीत नाही. कारण व्हर्टिकल प्रॉपर्टी राईट्स त्याचे आपण रूल्स तयार केले आहेत, ते पण कुठल्याही राज्याने अजून थिंकिंग पण केलेलं नाही. त्यामुळे हा पण एक अजेंडा क्रीडाईचा असायला पाहिजे, व्हर्टिकल प्रॉपर्टी राईट्स. बरोबर, ह्याचं रेकॉर्ड अस्तित्वात नाही. मी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडे असताना एक मजला जळाला तर त्याचं रेकॉर्डच अस्तित्वात नाही आहे. मंत्रालय 5 मजली का 7 मजली हे कागदावर बघून कोणी सांगू शकत नाही. लक्षात आलं. सो हा जो फरक आहे हा तुम्हाला कळायला पाहिजे. सर्व इनाम जमिनीचा कायदा आहे, देवस्थान इनाम अस्तित्वात नाही किंवा त्याचा ॲबॉलिशन ॲक्ट केला नाही. गुजरातनी तो केला आहे, कारण मोठी जमीन, मोठ्या प्रमाणावर जमीन देवस्थान ट्रस्टकडे आहे. आणि माझ्या देखत म्हणजे मला तुम्हाला असे गमतीशीर बरेच किस्से सांगता येईल. काल एका महाराजाचा देवस्थानच्या अकाउंटंटनी मर्डर केला आहे. तुम्ही काल वाचलं असेल पेपरमध्ये. बरोबर आहे. म्हणजे आपल्यालाच फक्त रिअल इस्टेटमध्ये भीती असं काही नाही, महाराज लोकांना पण भीती निर्माण होत आहे. बरोबर आहे, गुंतागुंत आहे. लँडबद्दल काही इश्यू नॅशनल लेवलवर तुम्ही जे न्यायला पाहिजे त्याच्यात हा एक इश्यू आहे. तो काय आहे, सगळ्या जेवढ्या गव्हर्मेंट स्कीम आहे त्या सगळ्या स्मॉल अँड मार्जिनल होल्डरसाठी सापडतील तुम्हाला. बँकांचं धोरण नेमकं, बँक म्हणते ट्रॅक्टर जर 1.5 एकराच्या आतमध्ये माणूस असेल तर त्याला आम्ही ट्रॅक्टर प्रेफरेबली देऊ. आम्ही दोघंही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, सतीश मगर आम्हाला हे माहिती आहे 8 एकर जमीन असल्याशिवाय इकॉनॉमिकली व्हायबलच नाही ट्रॅक्टर खरेदी करणं. बरोबर आहे. सो गव्हर्मेंट पॉलिसी इज कम्प्लिटली गोईंग अगेन्स्ट लँड होल्डिंग. तुम्ही हे लक्षात घ्या की ज्या शेतकऱ्यांनी 8-10 एकर असल्याशिवाय ट्रॅक्टर घ्यायला नको, तो आता अर्धा एकर मला माणूस ट्रॅक्टर घेतो आहे सबसिडीवर आणि 20 एकरवाल्या माणसाला खाजगीरित्या विकतो आहे. लक्षात आलं. आणि हे सगळं ढळढळीत ओपनली चालू आहे, कारण आपण सगळ्या योजनांमध्ये घातलं आहे स्मॉल अँड मार्जिनल फार्मल पाहिजे म्हणून. लोक घरातल्या घरात वाटणी करत आहेत, खोटे सातबारा तयार करत आहेत, पार्टिशन करत आहेत, नसलेल्या मुलांच्या नावाने जमिनी करत आहेत आणि मग नवीन मुलं निर्माण करत आहेत. असं हे कार्यक्रम आहे सगळा. त्यामुळे हा एक बँकांचं धोरण विरुद्ध लँड इश्यूज. जमिनीतले पोट खराबचं अस्तित्व आहे ते आपण ॲबॉलिश करायच्या ऑर्डर्स दिलेले आहेत, लेखी ऑर्डर्स आहे आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या. तुम्ही बाय ॲप्लिकेशन हे काढून टाकू शकता. आणि या पार्श्वभूमीवर जमिनीच्या रेकॉर्डचं महत्त्व आहे. क्विकली रन करू 5 मिनटात आणि मग आपण क्वेश्चन आन्सरला सुरुवात करू. हे जमिनीचं रेकॉर्डचं प्रायोरिटीसुद्धा अशीच असायला पाहिजे. हे पहिले तर ट्रस्टी म्हणून हे सांभाळतो आपण. जगातल्या अनेक देशांमध्ये पब्लिक रेकॉर्ड अस्तित्वात नाही. कॅनडामध्ये खरेदी खत घ्यायचं आणि मग खरेदी खत रद्द करायचं आणि दुसरं खरेदी खत करायचं. सो सेल डीड टू सेल डीड. कारण एवढं मोठं लँड आणि बर्फ मोजायला शक्य नाही त्यांना. बरोबर आहे. तर हे आपण रेकॉर्ड ठेवतो आहे तर ट्रस्टी म्हणून सरकार ठेवतं आहे. दुसरं आहे टेनंट म्हणून ठेवतो आहे. तिसरं आहे लँड ॲक्विजिशनचे पैसे नॅशनल हायवेचे कोणाला द्यायचे, बुलेट ट्रेनचे कोणाला द्यायचे कळायला पाहिजे म्हणून आपण लँड रेकॉर्ड ठेवतो आहोत. आजच्या तारखेला 4.6 कोटी खटले सगळ्या देशामध्ये चालू आहेत. एकेका केसमध्ये 2, 3, 4, 10, 15 पक्षकार आहे. मी एकट्याने 30,000पेक्षा जास्त केसेसचे निकाल लिहिले आहेत. एकेका केसमध्ये 2च माणसं पकडली, 1 वर्सेस अनादर. तरी जवळजवळ 8 कोटी पक्षकार आहेत आणि त्यांच्या घरातली 5 माणसं पकडली तर 30-40 कोटी लोक दिवसभर हे कोर्ट, वकील, रेकॉर्ड रूम, लेबर कोर्ट, इंडस्ट्रीयल कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, कोर्टाची 300 नावं आहेत. इकडे हेलपाटे मारायचा कार्यक्रम चालू आहे. या वेगाने शेवटच्या केसचा निकाल लागायला 320 वर्ष लागतील असं ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमधलं वाक्य आहे.
प्रोव्हायडेड उद्यापासून त्याच्यात तुम्ही भर नाही पाडली तर, असं पण त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. किती कायदे भारतात आहेत याचं एक कुठे गुगलमध्ये टाकून बघा, सापडतच नाही आहे. एक जुना आकडा मला सापडला आहे, 3279 सेंट्रल ॲक्ट आहे आणि 30,000पेक्षा जास्त राज्यांचे कायदे आहेत. तुम्ही मगाच्यापासून 2 तासात 2-4 कायद्याचा भंग केला असण्याची दाट शक्यता आहे. झोपेमध्ये सुद्धा तुम्ही दररोज 4-5 कायद्याचा भंग करत असणार, कारण वाटेल त्या विषयावर कायदा आहे आणि कायद्याची भाषा त्याच्यापेक्षा अवघड आहे. ज्या अर्थी असे लिहिले आहे त्या अर्थी त्याचा अर्थ काय होतो ते कुणालाच कळत नाही. बरोबर आहे. त्यामुळे प्रचंड संख्येने कायदे, त्याच्यापेक्षा न्याय, वकील जास्त आणि न्याय कमी, असं एक गमतीशीर गणित आहे. कायद्याचे पण वैशिष्ट्य आहे, फार कॉम्प्लिकेटेड भाषा आहे. नॉटविथस्टँडिंग म्हणजे कायद्याचं पुस्तक वाचताना जर तुम्ही एकटाच माणूस बघितला तर समजायचं त्याला वेड लागलेलं असलं पाहिजे. असं काय कादंबरीसारखं कायद्याचं पुस्तक वाचतो आहे असं काही सापडत नाही. त्यामुळे काय होतं आहे, शब्दाला महत्त्व आहे म्हणून वकिलाला महत्त्व आहे. आणि सगळीकडे आपण लोक काही केस आली तर सगळ्या राज्याला कायदा सेम आहे. भारताला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट सेम आहे, पण सेमच न्याय दिला जाईल ह्याची काही गॅरंटी नाही. नांदेडला जो न्याय होईल तो पुण्यात होईल का माहीत नाही. नाशिकला जो निर्णय घेतला जाईल तो परभणीत होईल का माहीत नाही. आणि हे सगळं कॉम्प्लिकेशन आहे, स्टँडर्डायझेशन नाही. आणि त्या पार्श्वभूमीवर जे 4.6 कोटी खटले चालू आहे त्यामध्ये मेजर कारण आहे पहिलं शब्द न पाळल्यामुळे. त्याला तुम्ही आम्ही कोणी जबाबदार नाही, पण 30 ते 35% भांडणं पहिल्या एका क्लॉज खाली आहे. लोक दिलेला शब्द पाळत नाही. जमीन विकली तर म्हणतं किती रुपयाला विकली, तर म्हणतं 2.5 लाख रुपयाला. मग मी 4 लाखांनी घेतली असते म्हणलं की त्याचं जे डोकं फिरतं आहे. बरोबर आहे की केसेसला सुरुवात होती. साधी दिसणारी माणसं तुम्हाला प्रत्येकाला जे फॉरेनमध्ये एज्युकेशन घेऊन आलेले आहेत त्यांच्यासह सगळ्यांना 100 वेळा विकून खातील एवढं ज्ञान सामान्य माणसाकडे आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे अजिबात असं समजायचं कारण नाही. तुम्हाला जेवढा माणूस अडाणी भेटेल तो तुम्हाला टांग मारण्याची दाट शक्यता आहे. एक साधी अडाणी बाई होती, कोर्टात गेली, तिचं वय बघा, त्यांनी एक सेलडीड केलं, तिने वय लिहिलं 32 वर्ष. त्याच्याबरोबर वरच्या कोर्टात गेली, तिचं वर्ष लिहिलं 32 वर्ष. ही बाई 9 वर्ष झाला हायकोर्टापर्यंत एकच वय लिहिती हे कळायला समोरच्या पार्टीच्या वकिलाला 11 वर्ष लागली. का ते वाक्याकडे लक्षच गेलं नाही. मग त्यांनी कोर्टात विचारलं, काय चालवलं आहे बाई तुम्ही, 2001 साली 32 वर्ष लिहिता, आज 2011 वर्ष आलं तरी 32 वर्ष लिहिता. ती अडाणी बाई अजिबात घाबरली नाही. ते म्हणली, तुझ्यासारखं आज एक सांगायचं उद्या एक सांगायचं ह्याच्यातली मी नाही म्हणते, माझं सगळं फिक्स असतं म्हणले. आणि एवढंच नाही, तुझ्यासारखं दररोज बदलायला मी काय वकील आहे का असं म्हणली. त्याच्यामुळे फार कॉम्प्लिकेटेड आहे यार. या प्रत्येक एका विषयावर 2-2 तास बोलायला पाहिजे. दुसरं आहे कायद्याचं अज्ञान आहे. देवस्थानची जमीन विकणारी माणसं आहे, कलेक्टर ऑफिस विकणारी माणसं आहे, भानगडीच्या जमिनी विकणारा एक नवा क्लास तयार होत आहे. बरोबर आहे. जेवढी भानगड जास्त तेवढं मार्जिन जास्त, असं कॅल्क्युलेशन आहे. तिसरं गणित आहे सामाजिक प्रतिष्ठा, ईर्ष्या, एकमेकाची जिरवायची हाऊस. बरोबर. सगळे पॉवर ऑफ अटर्नी, हे डबल खरेदी खत, चलाकी, हे सगळे ह्याच्यात आहे. आम्हाला आता फार अनुभवाने माहीत झालं आहे की आता विधानसभा इलेक्शन आलं की महाराष्ट्रात रस्ते अडवायच्या केसेस 30% वाढणार. हे फिक्स आहे गणित. लक्षात आलं. हे तुम्हाला कळायला पाहिजे की काय भानगड आहे. काहीच बदललेलं नाही, तुमचं होल्डिंग बदललं नाही, टायटल बदललं नाही. फक्त काय झालं आहे, त्या रस्त्यावर राहणाऱ्या कोणीतरी कुठेतरी खाजगीत बोललेलं आहे की मी पण विधानसभेला फॉर्म भरणार आहे किंवा ग्रामपंचायतीला फॉर्म भरणार आहे, की मग भांडण तयार होतं आहे. आणि याच्यामध्ये 30-35% भांडणं आहे. आणि शेवटचं कारण आहे प्रशासनाकडे, म्हणजे आमच्या लोकांकडून, तलाठ्याकडून, ग्रामसेवकाकडून, मोजणीदाराकडून, लँड रेकॉर्ड वाल्याकडून 10 ते 12% भांडणं याच्यात आहे की जे ट्रेनिंगने कमी होऊ शकतात. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येईल. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर कायदा गाढव आहे असं एक जे वाक्य आपण ऐकलेलं आहे ते आपल्या सोयीचा नसला तर कायदा गाढव आहे असं म्हणतात. बरोबर आहे.
आम्हाला सरकारी नोकरीत फोनच 2च प्रकारचे येतात. एक पुढारी फोन करणार, साहेब कायद्याप्रमाणे काम करा. दुसरा म्हणणार कायदा जरा बाजूला साडा आणि व्यवहाराचं बघा. बरोबर आहे. भारतात 2च आहे, डायलेमा एवढाच आहे फक्त. त्यामुळे कायदा न्याय देण्यामध्ये अपयशी आहे. कोणी नगरसेवकाकडे जातो आहे, कोण पुढाऱ्याकडे जातो आहे, कोण महाराजाकडे जातो आहे. कुंभमेळ्यात सतीश, मला एक महाराज, आम्ही कुठल्या तरी मिटिंगमध्ये होतो तर ते महाराज म्हणते माझी एक जमिनी पीक पाहणीची केस आहे. म्हणजे आखाड्याची पण पीक पाहणीची केस असते हे मला पहिल्यांदा कळालं नाशिकला गेलं. त्याच्यामुळे गुंतागुंत जास्त आहे. आपापल्या पद्धतीने प्रश्न सोडवण्याकडे प्रवृत्ती आहे आणि या प्रत्येकाची एक थिअरी आहे. मला असं वाटतं याच्यात वेळ न घालवता आपण काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेऊ आणि संपवू, नाही तर मग वेळेवर वेळ पुरणार नाही. तोपर्यंत PPT मी चालू ठेवतो, म्हणजे तुम्हाला काही बघायचं असेल तर बघता येईल. Q&A स्टार्ट करण्याआधी गायकवाड सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सर, तुमचं बोलणं दिवसभर ऐकलं तरी कमीच आहे. थँक्यू सो मच. एवढं छान तुम्ही मार्गदर्शन केलं. मी तुम्हाला बसण्याची विनंती करेन आणि हां, मी व्यासराज सरांना सुद्धा स्टेजवर जॉईन होण्याची विनंती करेन. आपण पटकन 3 क्वेश्चन्स घेऊया कारण आपल्याला पुढच्या स्पीकरला सुद्धा इन्व्हाइट करायचं स्टेजवर. Any questions? Can you please quickly pass the mic? Sir, about 6-7 years back, we had a session in National Insurance Academy. One of our respected bureaucrats like yourself was giving us, I would not like the name, tell the name. But he had told us that we were very close to getting title insurance with all the digitalization of all the records. It's been almost 7-8 years. RERA also has that thing of title insurance. But how far are we from title insurance, and is it ever going to be possible, at least in the next 4-5 years? Maharashtra drafted the first land titling bill in 2016. That was lately amended in 2019. It is on the website of Niti Aayog. You can go through that. But we are far away from land titling because guaranteeing title is a very difficult task because of the legacy of the land. However, we have also thought about torrents kind of system like Australia, where there's one insurance company in between the transactions, and the insurance company charges around 1% of the stamp duty like fees, license fees, and they undertake all the liabilities and charges against the title. So we have thought about it, but because land is a state subject, Government of India has some limitations, and that is why we are not moving ahead in this. Hello, sir. Yeah. Sir, I am Raval, Chartered Accountant from Nagpur, a member of CREDAI Nagpur also. Yeah. By qualification, I am a CA. सर, आपने हमें हज़ारों साल से अभी तक पहुंचा दिया. आगे क्या दिख रहा है? लैंड रिफॉर्म्स जो बातें हो रही हैं, सो डू वी एक्सपेक्ट बिगर लैंड होल्डिंग्स और स्मॉलर लैंड होल्डिंग्स? जैसे ULC खत्म हुआ. मी सांगतो, मला जे इमिजिएट रोडमॅप जो दिसतोय, पहिला गोष्ट, महाराष्ट्र इज अहेड इन डिजिटायझेशन ऑफ लँड रेकॉर्ड्स. ऑलमोस्ट 99% इज complete. Every other state is following us. As I told, there is no land record in Delhi right now. There is no vertical property rights in any of the states. So next round is to create vertical property rights. Third is probably we will do away with Ceiling Act, except the final ceiling limit. However, we will allow, like exception in Tenancy Act, we allowed for industries, we have allowed for township. There would be further liberalization happening. And so that, more and more real estate or other kind of projects can be undertaken by making exception to the land holding. Number 3, there would be heavy migration from rural to urban. Lot of people, at least today in Pune city alone, 200 people in Marathwada are living and selling their lands permanently and migrating to Pune. So you just see the speed of urbanization happening. Slowly there would be hardly anybody left to do agriculture, and as the economics tell that less the people dependent on agriculture, more is the developed country. So we have practically moved Maharashtra
against 75% people dependent on agriculture. Now we have less than 50% people dependent on agriculture. Slowly that number will come down to 40, 30, 20 and less than 10% by 2050. That is what is expected. So there would be bigger land holdings, bigger, larger farms, contract farming coming. Everything is going to happen. Okay. Thank you, sir. We can take one last question. Yes. Hello. Hi. Afternoon, sir. Just an extension to Anup's question. It's incredible how everyone, like Gira sir also said that he wants to get this tag out of that the builders are not looked at in the right way and the new youth wants a cleaner business. Your presentation was so incredible. We always thought that we need to tell a lot to the policymakers. In fact, you know more than what actually we know. You know all the problems that the system has. What is this strong message, at least if you can't change the entire system entirely, is the government or the policymakers going to give some strong message to the nuisance creators on title that this thing can't keep happening the way it has for so many years, so that, you know, at least there is a step forward to better titles and easier work? We are now at the stage of presumptive title for last 150 years. We want that to go to conclusive titling. Now, we have, Maharashtra alone has given that proposal that let us allow us to lead to conclusive title with a Torrens-like system where insurance company will take guarantee of the future litigation about the land. They will engage their lawyers, but they will try to protect the title of the property. Slowly, we are moving towards that. But there are political aspirations of each state separately. Land is still a state subject in the constitution. So there are limitations and there is, you know, a lot of time. That is why it is taking a lot of time. For next 20, 30 years, probably the reforms which are left are judicial reforms, police reforms, and third is probably the land reforms in waiting. Yeah. Thank you. Thank you so much, sir. एकदा परत जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत सरांसाठी for addressing all the questions so well. And to felicitate him, I'll request Mr. Balraj Patil and Mr. Dhaval Ingle to join us on the stage.